नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. छानशी भाजी मी इथे करणार आहे, जी हेल्दी आहे, पौष्टिक आहे, शरीरासाठी आणि उत्तम भाजी आहे. तर भाजी आहे, पण तिचे दोन प्रकार मी बनवणार आहे, कारण ही माठाची भाजी आहे. बऱ्याच ठिकाणी कदाचित या माठाच्या भाजीला ओळखत असतील नसतील मला माहिती नाहीये, पण आमच्या इथे अलिबाग साईडला ही भाजी खूप जास्त प्रमाणामध्ये विकल्या जाते आणि खूप जास्त प्रमाणामध्ये अगदी बंगल्याच्या समोर सुद्धा ह्या भाजी टाकल्यानंतर त्याचं झाड खूप उंच होतं, डोक्यापेक्षाही उंच ते झाड होतं आणि त्याच्या काड्यांची सुद्धा भाजी केल्या जाते आणि पानं पानं खोडून सुद्धा त्याची भाजी केल्या जाते. इव्हन एवढंच नाही तर माठाच्या भाजीचे बरेचसे प्रकार पदार्थ बनवल्या जातात, तर मी हळूहळू दाखवणार आहेच रेसिपीमध्ये. पण आज इथे मी 2 जुड्या भाजी घेतलेली आहेत. तर पानांची मी भाजी वेगळी करणार आहे आणि त्याच्या ज्या कोळ्या काड्या आहेत तर त्या कोळ्या काड्यांची सुद्धा भाजी आपण वेगळी बनवणार आहोत. ती रस्सा भाजी बनवणार आहे. खूप छान उत्तम भाजी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याची भाजी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे बघा, 2 जुड्या मी इथे घेतलेल्या आहे. तर ह्या 2 जुड्यांची भाजी आपल्याला बनवायची आहे. कोळ्या आपल्या ज्या काड्या आहेत त्या काड्या आपण रस्सा भाजी बनवणार आहे. तर ती रस्सा भाजी आपण कशामध्ये बनवायची आहे ते मी इथे दाखवणार आहे. पानांची भाजी सुद्धा अतिशय उत्तम ही होते. चला रेसिपीला सुरुवात करते. ह्याची भाजी कापून घेणार आहे. तर कोळ्या काड्या ज्या आहेत त्या मला इथे वेगळ्या ठेवायच्या आहेत. बघा, कोळ्या काड्या आपल्याला इथे बाजूला बघा, ग्लासामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी कोमट आहे, पातेल्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. संत्रीची साल आहे आणि डिटॉक्स वॉटर मी ते केलेलं आहे. तर संत्रीच्या सालीचं हे कोमट पाणी खरंच खूपच छान लागतं. हे संत्रीच्या सालीवालं पाणी मला प्यायला आवडतंय, म्हणून मी इथे 1 ग्लास पाणी हे घेतलेलं आहे. डिटॉक्स वॉटर हे आहे. कलर चेंज झालेला आहे पाण्याचा. आणि हे बघा, संत्रीची साल घालून मी 2 तांबे पाणी उकळून ठेवलेलं आहे. आपण जर डिटॉक्स वॉटर करून पिलं तर शरीरासाठी फार त्याचे फायदे वेगळे चांगले होतात. त्यामुळे काही ना काहीतरी डिटॉक्स वॉटरची माझ्या चॅनलवरती मी शॉर्ट देत असते, तर जरूर बघा. आता इथे मी अशा सर्व काड्या बाजूला काढणार आहे. काड्या बाजूला काढून आणि हे कोवळा जो पाला आहे आपला, तर हा आपल्याला कापून घ्यायचा आहे. हा फार काही बारीक कापायचा नाही, साधारण आपल्याला ही भाजी कापून घ्यायची आहे. इथे आपल्या कोळ्या काड्या आहेत, ह्या मी वेगळ्या कापून घेतलेल्या आहेत अशा. आणि ही भाजी आपण कापून घेतलेली दिसते भरपूर, पण ही थोडीशीच होणार आहे, पालेभाजी आहे. एक कांदा मिडियम साईजचा कापून घ्यायचा आहे आणि लसणाच्या 7-8 पाकळ्या मला इथे घ्यायच्या आहे. इथे थोडंसं ओलं खोबरं मी घेतलेलं आहे. दोन्ही भाज्यांसाठी आपण या खोबऱ्याचा वापर करणार आहे. लसणाच्या पाकळ्या दोन्ही भाज्यांसाठी घेतलेल्या आहेत आणि रस्सा भाजीसाठी कांदा कापून घेतलेला आहे आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपण बनवायची आहे सुकी भाजी. तर सुक्या भाजीमध्ये कांदा तुम्ही भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये टाकू शकता, पण इथे मी जी भाजी करणार आहे तर ती बिना कांद्याची करणार आहे, कारण कांदा ह्या भाजीमध्ये मला आवडत नाही, म्हणून मी घालणार नाही. बाकी घरात सर्वांना आवडतो. भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही कांदा घालून ही भाजी केली तर खरंच खूप उत्तम होते. तर तुम्ही तुमच्या चॉईसने कांद्याची किंवा बिना कांद्याची ही भाजी जरूर बनवू शकता. इथे 1 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. इथे मी अर्धा टीस्पून घातले जिरे. 2-3 ते लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत. एक चिमटी मी इथे हिंगाची घालते. मी 2 चिमटी फक्त इथे घातलेली आहे हळद. आणि अर्धा टीस्पून मी इथे लाल तिखट घालते. तुम्ही हिरवी मिरचीचा वापर इथे करू शकता. थोडी भाजी टाकून आपल्याला पहिले व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण मिरची पावडर खाली आपली जळू शकते. तरी भाजी थोडीशी होते चांगली परतून घेतल्यानंतर, कारण पालेभाजी आहे. मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे. आधी व्यवस्थित ही भाजी परतून घ्यायची. इथे भाजी आपली व्यवस्थित परतून झालेली आहे. 2 टीस्पून मी इथे घालते. 2 टीस्पून घालायचं आहे. जास्तही तुम्ही आवडीने घालू शकता. ज्याला आवडत असेल ओलं खोबरं भाजीमध्ये, जास्त प्रमाणामध्ये घातलं तरी चालेल. पुरते इथं घालायचं आहे मीठ. आणि 1 मिनिटभर आपल्याला याच्यावरती कमी गॅसवरती झाकण ठेवायचं.
पालेभाजी आपली इथे मस्त शिजलेली आहे. गॅस करूनच आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे एक थेंबही पाणी आपल्याला टाकायची गरज पडत नाही आणि भाजी आपली छान शिजली जाते. पालेभाजी आपली इथे तयार झालेली आहे. मी इथे 2 चमचे तेल घालते. कढीपत्ता घेतलेला आहे मी, ते 7-8 पानं चांगली हे अशी थोडीशी हाताने मी तोडून घेते. अर्धा टीस्पून इथे घालायचे आहे जिरे. लसणाच्या पाकळ्या इथे कुटून घेतलेल्या. कांदा, कांदा आपल्याला थोडा तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपला व्यवस्थित झालेला आहे. आपण हे जे काड्या घेतलेल्या आहेत कापून माठाच्या, हे आपल्याला घालायच्या आहेत. 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचंय. शिजवलेली तूर डाळ इथे घेतलेली आहे मी. तर ही तूर डाळीमध्ये आपल्याला याच्या कोवळ्या काड्या बनवायच्या आहेत. 1 मिनिटभर आपण या कोवळ्या काड्या याच्या कापून करून घेतलेल्या परतून झालेल्या आहेत. 1 चिमटी मी इथे हिंग घालते. अर्धा टीस्पून मी इथे घालते हळद आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे लाल तिखट मिरची पावडर आणि 1 टीस्पून मी घालते इथे खोबरं, ओलं खोबरं. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे आता मला घालायचं आहे टोमॅटो. थोडं अगदी घालते पाणी. पाणी घालून आपण थोडेसे टोमॅटो आणि या कोवळ्या भाजीच्या काड्या शिजून घेतलेल्या आहेत. इथे आता आपल्याला घालायची आहे डाळ. डाळीचा अंदाज घेत आपण हे करायचं आहे. किती माणसांचे आपल्याला बनवायचे त्याच्यानुसार आपण इथे डाळीचा वापर करू शकतो. त्या डाळीतल्या काड्या खूप छान लागतात, कोवळ्या काड्या भाजीच्या या. आणि एकदम ज्या जाड झालेल्या काड्या असतात त्याची आमटी खूप छान लागते. तर असे बरेचसे पदार्थ या माठाच्या भाजीचे बनवले जातात. मी सर्व डाळ घालून घेणार आहे. वाटीभर डाळ मी इथे बाजूला काढलेली होती, ती सर्व डाळ मी इथे टाकलेली आहे. हे आपल्याला ही भाजी कशी हवे, घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे आपण इथे पाणी घालायचं आहे. चवीपुरते इथे मीठ घालणार आहे आणि या डाळीला इथे या भाजीला खळखळून उकळी आणायची आहे. इथे आपल्या भाजीला खळखळून उकळी आलेली आहे. इथे माठाच्या आपल्या कोवळ्या काड्यांची इथे भाजी तयार झालेली आहे. डाळ भाजी आपण बनवलेली आहे. अप्रतिम या भाजीची चव लागते. भाज्या जरी सारख्या असल्या तरी चवीला खूप वेगळ्या आहेत. इथे आपली माठाची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि आपली सुकी भाजी सुद्धा इथे तयार झालेली आहे. इथे आपली माठाची पण 2 प्रकारची भाजी आपण बनवलेली आहे. सुकी भाजी पण इथे तयार झालेली आहे आणि रस्सा भाजी तयार झालेली आहे. या भाज्यांची जरी एक भाजी असेल तरी टेस्ट पूर्ण वेगळी आहे आणि या भाज्या चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतात. तर आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांच्या बऱ्याचशा पदार्थांचे प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. उन्हाळ्याच्या अशा थंड असलेल्या ताशीत त्याची थंड असलेल्या भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या जरूर करून बघा. माझ्या चॅनलवरती मी भाज्यांच्या जास्तीत जास्त चांगले हेल्दी कशा मला बनवता येतील त्या मी बनवून इथे दाखवत असते. त्यासाठी माझ्या रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रोजच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत असंच भेटूया अशीच एक छानशी हेल्दी टेस्टी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.